बुलेटिनच्या सुरुवातीला एक मोठी बातमी बघूयात। राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी शरद पवारांवर टीका करताना ते अजित पवारांवरती सुद्धा बरसले। आमच्या राज्याचे जाणता राजा यांनी लोकांच्या घरात फोडाफोडीचं आत्तापर्यंत काम केलं, लोकांना उपाशी ठेवण्याचं पाप या जाणता राजानं केलं असल्याची टीका शरद पवारांवरती विखेंनी केली। तर जनाची नाही तर मनाची तरी ठेवा अशा तिखट शब्दात विखेंनी टीका केली। दरम्यान टीका करताना त्यांनी अजित पवारांचं सुद्धा नाव घेतल्यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे। पंतप्रधानांनी आणि गृहमंत्र्यांनी साखर कारखानदारीला जीवदान दिलंय अशा नेत्यांचे आणि पंतप्रधानांचे फोटो बॅनरवरती लावले जात नाहीत किंवा कारखान्याच्या सभेत त्यांच्या अभिनंदनाचा ठराव घेतला जात नाही, त्यामुळे जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी असं वक्तव्य करत राधाकृष्ण विखे पाटलांनी हा निशाणा साधलाय। दरम्यान राधाकृष्ण विखे पाटील यांनी टीका करताना अजित पवारांचं नाव घेतल्यामुळे सत्ताधारी नेत्यांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे। सत्तेत आलेल्या मंडळींनी उल्लेख केला, आमच्या जाणत्या राजाने मात्र महाराष्ट्र उपाशी ठेवला, फक्त एकामेकाची गिरवायची, घर फोडायची। आता परवाची घटना होती ते म्हटले मला 2 लोक भेटले, तुमच्या 107 जागा निवडून देतो, बरोबर आहे। अभिनंदनचा ठराव तुमच्या वार्षिक सभेत केला का? नाही केला। आणि एवढी तरी तुम्हाला जनाची मनाची घाव म्हटलं, मी समोर सांगितलं की ज्यांनी आपलं जीवदान दिलं त्याचं तरी आठवण ठेवा, ज्यांनी आपलं वाटोळं केलं त्यांचे फोटो सापडून मोकळे झाले। आणि म्हणून मित्र, आज महाराष्ट्र बदलतो। आता एक सविस्तर बातमी बघूयात। लातूरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते गोपीनाथ मुंडे यांच्या पुतळ्याचा अनावरण सोहळा संपन्न झाला। गोपीनाथ मुंडेंना सीएम करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्याचं यावेळी फडणवीसांनी सांगितलं। गोपीनाथ मुंडेंनी दिलेला मंत्र यशाकडे नेणारा ठरल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। हे काही म्हणू द्यात, पण आम्ही गोपीनाथरावजींना धारीवर मोदीजींना दिलाय। विधानसभेची निवडणूक झाली की आम्ही गोपीनाथरावजींना परत आणणार आहोत आणि या महाराष्ट्राचा मुख्यमंत्री बनवणार आहोत। खरं म्हणजे आमचं ते स्वप्न दुर्दैवाने पूर्ण होऊ शकलं नाही। स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलं। अनेक आमदार मंत्र्यांची उपस्थिती असल्यानं हा कार्यक्रम अविस्मरणीय ठरला। देवेंद्र फडणवीस यांनी गोपीनाथ मुंडेंच्या अनेक आठवणींना उजाळा दिला। 2014 मध्ये गोपीनाथ मुंडेच मुख्यमंत्री होणार होते, मात्र गोपीनाथ मुंडेंना सीएम करण्याचं स्वप्न अपूर्ण राहिल्याचं फडणवीसांनी सांगितलं। मी वयानं लहान असूनही मुंडे साहेब जबाबदारी द्यायचे। गोपीनाथ मुंडेंच्या शिकवणुकीमुळेच यश मिळाल्याचं फडणवीसांनी नमूद केलं। सत्ता ही अनेक वेळा आपल्याला वश करते, पण लक्षात ठेव, सत्तेशी संघर्ष करायला शिक। ज्या दिवशी विरोधी पक्षात असताना सत्तेशी समझोता करशील त्या दिवशी कदाचित संपत्ती मोठी होईल, पण नेतृत्व कधी मोठं होऊ शकणार नाही। आणि म्हणून सत्तेशी समझोता करू नकोस। आणि मी जीवनभर ते पाहिलं, जोपर्यंत विरोधी पक्षात होतो तोपर्यंत पाहिलं। मुंडे साहेबांच्या वारशासोबतच संघर्ष वाट्याला आल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं। मुंडे साहेबांनी त्यांच्या जिवंतपणीच मला वारस घोषित केलं, त्याची आठवण पंकजा मुंडेंनी सांगितली। एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, एक आह भरी होगी हमने न सुनी होगी, जाते जाते तुमने आवाज तो दी होगी। हर वक्त यही है गम, उस वक्त कहाँ थे हम, कहाँ तुम चले गए। मुंडे साहेबांनी जीवनात काय कमवलं मला माहित नाही, कारण मी त्यांची वारस आहे। गोपीनाथ मुंडे यांच्या पहिल्या संघर्ष यात्रेपासूनचा संघर्ष पाहिलाय असं सांगत धनंजय मुंडेंनी आठवणींना उजाळा दिला। मुंडे साहेब नेहमीच फडणवीसांच्या पाठीमागे उभे राहिले याची आठवण धनंजय मुंडेंनी करून दिली। संघर्ष जसा त्यांना 5वीला पुजला तसा आमच्या कुटुंबाला 5वीला पुजलेला आहेच।
पण मी सावलीसारखं अगदी कॉलेज बुडवून सुद्धा, मग पहिली संघर्ष यात्रा असेल की 99ची परिवर्तन यात्रा असेल की गोदाकाठची यात्रा असेल, तो संघर्ष मी पाहिला आणि त्या संघर्षामध्ये फक्त सामान्य माणसाला न्याय मिळाला पाहिजे तेवढ्यासाठीच तो संघर्ष स्वर्गीय मुंडे साहेबांनी उभा केला. गोपीनाथ मुंडेंनी संघर्ष करत भाजपची पाळंमुळं राज्यात रुजवली. संघर्ष करत असताना त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्मातील तरुणांना पक्षात संधी दिली. गोपीनाथ मुंडेंच्या याच कार्यामुळे भाजपला आज सुवर्ण काळ अनुभवता येतोय आणि त्यामुळेच भाजपचे सगळे नेते गोपीनाथ मुंडे यांचा मोठेपणा मान्य करताना शब्दांची कधी कसर ठेवत नाहीत हे नक्की. शशिकांत पाटील, न्यूज 18 लोकमत, लातूर.